लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या 7व्या दिवशी गदारोळ पाहायला मिळाला। लोकसभेतल्या गोंधळातच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला। 2004 नंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय हा प्रस्ताव मंजूर झाला। लोकसभेत राहुल गांधींना माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकावर बोलण्याची परवानगी नाकारण्यात आली। मात्र याच राहुल गांधींना प्रत्युत्तर देणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंना सभागृहात पुस्तक वाचण्याची परवानगी दिली। यावरून विरोधक आक्रमक झाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवड पुढल्या 1 महिन्याच्या आधी करण्याच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष निवडणूक पार्टी अंतर्गत करण्याचा हालचालींना वेग आलाय। पार्टीचे पत्र राज्यातील पदाधिकारी तसंच राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या सहमतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हालचालींना वेग आल्यानंतर आमदार रोहित पवारांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासह राष्ट्रवादीचं देशाचं प्रमुख पदही सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहावं अशी इच्छा रोहित पवारांनी व्यक्त केली। तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि त्या राष्ट्रवादीचे मुख्य पदचे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडेच आणि सुनित्रा काकींकडेच राहावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे। फक्त या गोष्टी आम्हाला या दुःखद काळामध्ये बोलता येत नाही, एवढंच त्यातलं त्या ठिकाणी फरक। त्यामुळे कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं, परिवाराचं म्हणणं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं, महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणी डावलणार नाही। त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय की काकीच तिथं त्या पक्षातले प्रमुख राहतील। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। अजितदादांचं शव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चा कोणी आणि का सुरू केली असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विचारला। विलिनीकरणाबाबत अंत्यसंस्काराआधीच मुलाखती देण्यामागे नेमका काय उद्देश होता असं देखील तटकरे यांनी विचारलंय। शव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चा त्याच प्रांगणात कोणी कशासाठी केली या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं तर त्या माध्यमातून सुद्धा नेमकं कोणाची घाई कशासाठी होती ते सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होईल। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा ही एनडीए सोबत येण्याची तयारी दर्शवूनच होती का याची स्पष्टता यायला पाहिजे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं आहे। स्वाभाविकपणाने आमची पुढची वाटचाल एनडीएमध्येच राहणार आहे हे मी दादा हयात असताना वारंवार माझ्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या वेळेला अशापैकी चर्चा कोणी उपस्थित केली त्याला मी म्हणत आलो। आता माझं हेच म्हणणं आहे की या बाबतीमध्ये सुद्धा उत्तरांतरित आहे की भारतीय जनता पक्षाबरोबरती म्हणजे एनडीएमध्ये येण्याची तयारी दर्शवून विलिनीकरणाची चर्चा होती किंवा काय आहे याच्याबद्दलची स्पष्टता यावी आणि मग योग्य वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून जी भूमिका मांडायची आहे ती मांडील। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात 17 जानेवारीला एक बैठक झाल्याचं सांगण्यात आलं। या बैठकीचा फोटो देखील समोर आला। या विषयाचा सुनील तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं। एकत्रितपणे निवडणुका लढताना घड्याळाच्या चिन्हावर लढाव्यात असं दादांनी स्पष्टपणे सांगितलं होतं असं तटकरे म्हणाले। तो जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला तो बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन होतं त्याच्यानंतरच्या बैठकीचा असावा असं माझं मत आहे। माझं मत का कारण त्यानंतर खुद्द दादाने एक पत्रकार परिषद बारामतीमध्ये घेतली आणि दादानी त्या बैठकीमध्ये जे ठरलं ते त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू होती याची माहिती आम्हाला होती, मात्र दोन्ही राष्ट्रवादीतूनच चर्चेला खीळ बसली हे त्यांचं राजकारण असल्याचं संजय राऊत म्हणाले। कदाचित फडणवीसांवर अजित पवारांचा विश्वास नसल्याचं राऊतांचं म्हणणं आहे, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास शरद पवार एनडीएत जातील याची भीती संजय राऊतांना दिसत असल्याचा पलटवार यावर नवनाथ बन यांनी केला। फडणवीसांवरती विश्वास नसेल अजित पवारांचा आणि विलिनीकरणाबाबत काही चर्चा नक्कीच सुरू होती याची आम्हालाही माहीत होती, पण त्या चर्चेला त्यांच्या खीळ बसली, त्यांचं राजकारण होतं। त्याच्याशी शिवसेना काँग्रेस पक्षाचा काही संबंध येईल असं मला वाटत नाही। संजय राऊत नाक खुपसण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आज त्यांना उपरती झालेली दिसते, कारण शरद पवार हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत
एवढं सांगायचं संजय राऊत यांना भान होतं, परंतु आता त्यांना असं वाटतंय की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रश्न सुरू आहे, त्यानंतर शरद पवार साहेब हे NDAमध्ये जातील का, ही भीती संजय राऊतांना दिसते आणि त्यांच्या पोटामध्ये आता गोळा उठलाय. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहिती रिकव्हर करायला सुरुवात झाली. ब्लॅक बॉक्समधील महत्त्वाची माहिती गोळा केल्यावर तिचं विश्लेषण केलं जाईल. या माहितीच्या आधारे नागरी विमान महासंचालनालय अहवाल जारी करणार आहे. या अहवालातून अपघाताची कारणं समोर येतील अशी अपेक्षा आहे. दिवंगत अजित पवार यांच्या अस्थींचं हरिद्वारमधील VIP घाटावर विसर्जन करण्यात आलं. कुटुंबातील सदस्य आणि पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीनुसार अस्थि विसर्जन करण्यात आलं. गंगेच्या काठावर विशेष पूजा केल्यानंतर अस्थींचं विधिवत गंगेत विसर्जन झालं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाढती कोंडी ही सरकारच्या उदासीनतेचे परिणाम आहेत का, असा सवाल उपस्थित होतोय. अपघातांचे धोके टाळण्यासाठी प्रशासनानं सुचवलेल्या उपाययोजनांवर अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. कर्जत-शिरूर महामार्गाचा प्रस्ताव गेली 2 वर्ष सरकार दरबारी धूळ खात पडू नये. सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल आता ABP माझाच्या हाती लागलाय. माळशेज लोणावळा घाटमाथ्यावर 70 ते 80 किलोमीटरचा रस्ता असून इतर घाटमाथ्यांवर देखील 20 ते 25 किलोमीटरचं अंतर आहे. माळशेज लोणावळा घाटमाथ्याला पर्याय मिळेपर्यंत ही कोंडी कायम राहणार असं अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मंत्री पंकजा मुंडेंचा सातारा जिल्हा दौरा हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आला. मुंबईहून साताऱ्याकडे रवाना होताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्यानं हा निर्णय घेण्यात आला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.